हाय हॅलो नमस्कार. मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. आजचा व्हिडिओ जरा खास आहे कारण आज जाणार होतो आम्ही सार्थकच्या गॅदरिंगमध्ये डान्स बघण्यासाठी आणि आईसाठी यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा काहीच असू शकत नाही. तर बघा ते इथे सार्थकची तयारी झालेली आहे, पण त्याला कॉस्ट्यूम बिलकुलच आवडलेला नव्हता आणि त्याचं वय आहे 10, पण त्याला पॅन्ट मिळाली होती 15 वर्षाच्या मुलाची. कसा तरी त्याने ॲडजस्ट करून शिलाई वगैरे करून कसा बसवतो त्याला त्याच्या मापाचा करून दिला. आता त्याचे बाबा घ्यायला आलेले होते. त्यांना शाळेमध्ये 2 वाजेपर्यंत पोहोचायचं होतं. आता तो जाणार होता. त्यानंतर सारांशनी पार्टिसिपेट केलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही 2:15ला जाणार होतो. 3:30ला प्रोग्राम स्टार्ट होणार होता. त्यामुळे घरी सारांचं असं डान्स करणं सुरू होतं. तर तो खेळून वगैरे राहिलेला होता आणि आता त्याचीही घाई झालेली होती की आई 3:30ला आपल्याला जायचं आहे, त्यामुळे तू पटापट आवर. तोही तयारी करून शाळेचे कपडे वगैरे घालून रेडी झालेला होता कारण त्यांना स्कूलच्याच युनिफॉर्ममध्ये बोलवलेलं होतं. आता माझे घरातली कामं आवरत नव्हती. स्वयंपाक, भांडी, घर आवरणं हे सगळं एकामागून एक संपतच नव्हतं. आता माझ्या मनात फक्त एकच विचार सुरू होता, काहीतरी झालं तरी सार्थकचा डान्स बघायला मी वेळेत पोहोचले पाहिजे. पण काम मात्र इतकं होतं की वेळ कसा होत होता ते कळतच नव्हतं. तेवढ्या साऱ्यांचं मागून भुणभुण लावणं सुरू होतं की तुझं झालंच नाही का, चल ना लवकर, सार्थकचा डान्स होऊन जाईल. आणि मला घरातून 2:15ला निघायचं होतं. मी ठरवले होते की निघताना रात्रीसाठी मसाले भात वगैरे करून जाईन, कारण येता मला रात्री 9 वाजणार होते. पण कामं होतपर्यंत 3, 3:15 कसे झाले कळलंच नाही. त्यामुळे मला स्वयंपाकही करता आलेला नव्हता. कारण बाबा घरी राहणार होते, म्हटलं त्यासाठी स्वयंपाक वगैरे होऊन जाईन, म्हणजे त्यांचंही वेळेत जेवण वगैरे होईल. पण आल्यावर कसं मग कंटाळाही येऊन जातो, त्यामुळे वेळ झाला. त्याच्यामुळे मग माझा स्वयंपाकही राहून गेलेला होता आणि त्यानंतर आल्यानंतर मला सगळं स्वयंपाक आवरावं लागलं. आता माझं आवरणं इथे सुरू होतं आणि आज केस धुतले होते, तर केस देखील खूप गुंतलेले होते, त्यामुळे वेणी घालण्यातही बराच असा वेळ गेलेला होता. एकीकडे सारांशची घाई सुरू होती आणि त्याची घाई बघून मलाही टेन्शन यायला लागलं होतं की माझं वेळेत होईल की नाही, की मी वेळेत पोहोचू शकेन की नाही. आणि एकतर आईचं मन, एकीकडे काम पूर्ण करायचं आणि दुसरीकडे मुलाचा खास जो क्षण असतो तोच मिस करायचा, याच्याच विचाराने मीही टेन्शनमध्ये आलेली होती. फायनली तयारी करून आता आम्ही दोघे निघणार होतो आणि मी जशी तयारीसाठी आरशात बघत होती तसं साऱ्यांचं देखील इथे तयारी करणं सुरू होतं. तोही सतत मागून येऊन तेच त्याची भुणभुण लावत होता. त्यानंतर इथे कानातले वगैरे मला घालायचे होते. आता तेही वेळेत दिसत नव्हते, त्यामुळे मला टेन्शन आलेलं होतं. माझी चिडचिड देखील इथे सुरू होती आणि साऱ्यांना सांगत होता की तुझं वेळेत कधीच होत नाही, चल ना पटकन. आपण कितीही कामाचं प्लॅनिंग केलं किंवा काहीही केलं तरी काही ना काही मिस होऊन जातं, राहूनच जातं. त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये गेलो. एकदम शाळेतील वातावरण खूप छान होतं. शाळेमध्ये प्रत्येकाचे परफॉर्मन्स झाले. तर आता त्यानंतर हा आहे सार्थकचा डान्स. त्याने खूप सुंदर असा डान्स केलेला होता. सार्थकला स्टेजवर इतकं छान डान्स करताना बघून मलाही खूप मस्त वाटत होतं, एकदम अभिमान असा वाटत होता. आणि त्याच क्षणी मलाही वाटलं की आपण केलेली धावपळ, कष्ट हे सगळं व्यर्थ आहे. आईसाठी मुलाचा आनंद म्हणजे तिचा आनंद असतो. आणि आजचा हा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूप खास होता. आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला होता. त्याच्या बाबांनाही खूप आनंद झाला होता त्याला डान्स करताना बघून. आणि सगळ्या आयांना माझं एकच सांगणं आहे की आपले कामं कधीच संपत नाही, पण मुलांची अशा काही मोमेंट्स असतात त्या कधीच परत येत नाही. म्हणून मुलांसाठी वेळ काढा, मुलांसोबत राहा, त्यांचा आनंद शेअर करा. आणि आजचे त्याला इतकं सुंदर असं डान्स करताना पाहून मलाही माझे डोळे पाणावले होते. तर आजचा हा माझा छोटासा इमोशनल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल याची आशा करते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असाच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. अशाच रिअल लाईफ मुवमेंटसोबत पुन्हा भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आता इथे गाण्यामुळे कॉपीराईट आला असतं, त्यामुळे मी इथे गाणं काही टाकलेलं नाही आहे. कसा वाटला डान्स कमेंटमध्ये आवश्यक सांगा. बाय.